चला आपण काय शिकतोय, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम PGBP शिकतोय. ओके, PGBP म्हणजे काय रे? प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. PGBP. ओके, मग आपल्याला या इन्कम फ्रॉम PGBP मध्ये काय मेन शिकायचं आहे? तर यामध्ये तुम्हाला मेन शिकायचं आहे की तुम्ही कोणत्या इन्कमवर टॅक्स भरणार आहात. ओके, बघा इथे तुमचं हे आहे इन्कम, नेट प्रॉफिट 1,03,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल मॅम आम्ही 1,03,000वर टॅक्स भरून टाकतो, आलाय ना आमचा नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करून. नाही, पण हा नेट प्रॉफिट आहे तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटनुसार. आपल्याला नेट प्रॉफिट काढायचा आहे इन्कम टॅक्सनुसार. ओके, आता इथे तुम्ही सुरुवातीला काय असतं तुमच्याकडे, इथे डेबिट असतं, इथे क्रेडिट असतं. डेबिटला सगळे एक्सपेन्स लिहितो आपण डेबिटला सगळे एक्सपेन्स लिहितो, तर क्रेडिटला सगळे इन्कम लिहितो, है ना. आता मला एक सांगा तुम्ही की आपण नेट प्रॉफिट कसा काढतो? इन्कम मायनस एक्सपेन्सेस. नेट प्रॉफिट कसा काढतो आपण? इन्कम मायनस एक्सपेन्सेस. ओके, मग आता मला एक सांगा, हे बघा हे आहे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुमचं इन्कम होतं 60 रुपये आणि तुमच्या एक्सपेन्सेसमध्ये तुम्ही लिहिलं की डॉल परचेस केली. कुणासाठी? बहिणीसाठी. किती होती? 30 रुपीजची. आता नेट प्रॉफिट आला 30 रुपये. मॅम मी 30 रुपयावर टॅक्स भरू का? नेट प्रॉफिट तर 30 रुपये ना मॅम, मग मी 30 रुपयावर टॅक्स भरू का? मग बघा तुमचा नेट प्रॉफिट किती आला होता? 30 रुपये आला होता, है ना. तुमचा इन्कम होतं 60. तुम्ही तुमच्या बहिणीला डॉल खरेदी केली 30 रुपयाची, मग तुमचा नेट प्रॉफिट आला 30 रुपये. मग तुम्ही म्हणाल मॅम आम्ही 30 रुपयावर टॅक्स भरतो, पण तुम्ही मला सांगा जे 30 रुपये होते ते बिझनेसचे एक्सपेन्सेस होते का? नव्हते. याचा अर्थ तुम्ही फक्त 30 रुपयावर टॅक्स नाही भरावू शकत, तुम्ही भरणार टॅक्स 30 + 30 अशा टोटल 60 रुपयांवर, कारण तुमचं इन्कम 60 रुपये आहे. तुम्ही इथे बिझनेसचा एक्सपेन्स म्हणून 30 रुपये वजा करतायत, पण तो बिझनेसचा एक्सपेन्स नाही आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचं इन्कम ॲक्च्युअलमध्ये 60 रुपये इतकं आहे. मग तुम्ही टॅक्स कितीवर भरणार? 60 रुपयावर. सेम इकडे बघा, आता तुमच्याकडे हे एवढे सगळे एक्सपेन्सेस आहेत आणि हे सगळे इन्कम आहेत. या इन्कममधनं तुम्ही हे एक्सपेन्सेस मायनस करणार आहात. ओके, मग यातले जे एक्सपेन्सेस आहेत असे एक्सपेन्स जे ॲज पर इन्कम टॅक्स इथे डेबिट व्हायला नको होते. बघा इथे डेबिटेड आहेत, पण ते ॲज पर इन्कम टॅक्स इट इज नॉट अलाउड. अशा एक्सपेन्सेसला तुम्हाला काय करावं लागेल? ॲडबॅक करावं लागेल. कसं ॲडबॅक करावं लागेल? तर बघा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतं आहे का की तुमचं जेवढं काही इन्कम आहे, आता समजा तुमचं इन्कम आहे तुम्ही म्हटले होते 60 रुपये, आहे की नाही, आणि तुमचे एक्सपेन्सेस होते तुमचे 30 रुपये. पण एक्सपेन्स काय होता? तुम्ही तुमच्या बहिणीला काय खरेदी करून दिलं होतं? डॉल परचेस करून दिली होती. ओके, हा तुमचा बिझनेसचा एक्सपेन्स नाही आहे, तरी पण तुम्ही ते दाखवला आणि तुम्ही तुमचा नेट प्रॉफिट दाखवला 30 रुपीज. मॅम मी 30 रुपीजवर टॅक्स भरते. हे काय? 60 रुपये इकडे, 60 रुपये इकडे. 60मधनं हे 30 गेले तर किती उरले? 30 उरले. मॅम नेट प्रॉफिट 30 आला, 30वर टॅक्स भरू का? नाही भरू शकत तुम्ही. तुम्हाला टॅक्स भरावा लागणार 30 नेट प्रॉफिट + 30 डिसअलाउड एक्सपेन्सेस बाय इन्कम टॅक्स ॲक्ट, आणि तुम्ही डायरेक्टली टोटल 60 रुपयावर टॅक्स भरणार आहात. सेम लाईक इथे पण तशीच कंडिशन आहे. बघा इथे हे सगळे आहेत तुमचे इन्कम आणि यातनं तुम्हाला वजा करायचे आहेत एवढे सगळे एक्सपेन्सेस. वजा करून तुमचा हा आला नेट प्रॉफिट. किती आला? 1,03,000 रुपये आला. या 1,03,000 रुपयावर तुम्ही म्हणाल मॅम मी टॅक्स भरू का? तर नाही, तुम्ही या 1,03,000वर टॅक्स भरू शकत नाही. का बरं? कारण असे काही इन्कम आहेत आणि असे काही एक्सपेन्सेस आहेत जे इन्कम टॅक्सच्या अकॉर्डिंग टू ते अलाउड नाही आहेत. मग बघा जसं फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, इथे लक्ष द्या, इन्कम इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट अँड डिव्हिडंड. डिव्हिडंड हे इन्कम आहे, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट हेही इन्कम आहे, पण हे दोघंही बिझनेस इन्कम नाहीत. हे इन्व्हेस्टमेंटमधून मिळालेलं इन्कम आहे.
म्हणजे हे दोन लोक टॅक्सेबल होतात अंडर द हेड अदर सोर्सेस. हे PGBPमध्ये दिसायला नको. म्हणजे तुमचे हे जे 4,25,000 दिसत आहेत, यामध्ये हे जे दोन आहेत, हे 2 जण अदर सोर्सेसचे आहेत. ते चुकून इथे PGBPमध्ये ॲड झालेले आहेत. तुम्ही काय करणार रे मग? तुम्ही जाऊन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बदलणार का? नाही. तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फायनल झालेलं असतं. आपल्याला त्याला चेंज करायचं नाही आहे. आपण आपलं सेपरेट कॅल्क्युलेशन्स करणार. हे जे 19,000 आणि हे 6,000 आहेत, हे या नेट प्रॉफिटमध्ये इन्क्लूड आहेत. या नेट प्रॉफिटमधनं या दोघांना आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. आपण ह्याला म्हणणार नॉट टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम प्रॉफिट अँड गेन्स इन PGBP. इन्कम फ्रॉम PGBP. तुम्हाला दाखवू? चला खाली या. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, सी हिअर. इन्कम नॉट टॅक्सेबल अंडर द हेड PGBP. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट आणि डिव्हिडंड. These both are income from other sources. This is not taxable under PGBP. So we are going to less this from our net profit. आपण जेव्हा नेट प्रॉफिट काढला होता तेव्हा सगळ्या इन्कमची टोटल मारली आणि बस त्या टोटलमध्येच तुमचे हे दोन्हीही इन्कम आलेले होते. इन्कम ऑन फिक्स्ड डिपॉझिट अँड डिव्हिडंड. मग या दोघांना तुम्ही काय करणार आहात? मायनस करणार आहात तुमच्या नेट प्रॉफिटमधनं. येते का लक्षात? सेम त्याचसारखं जे एक्सपेन्सेस बिझनेसचे नाही त्यांनाही आपल्याला काय करावं लागेल? डिसअलाउड करायला लागेल. बघा, लक्ष द्या हां. इथे 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय आहे? इथे एक्सपेन्स आहेत आणि इन्कम आहे. जे इन्कम बिझनेसमध्ये टॅक्सेबल नाही त्याला आपण मायनस करून टाकतो. कशातून? फ्रॉम अवर नेट प्रॉफिट. आणि जे एक्सपेन्सेस हे बिझनेसमध्ये अलाउड नाहीत, जे बिझनेसचे एक्सपेन्सेस नाही आहेत, आपण त्यांना ॲड करतो इन अवर नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटमध्ये आपण ते एक्सपेन्सेस ॲड करून टाकायचे. बघा, तुम्ही इन्कममधनं ह्या ग्रॉस प्रॉफिटमधनं बरेचसे एक्सपेन्सेस लेस केल्यावर मग तुमचा नेट प्रॉफिट आला. पण मला सांगा, काही एक्सपेन्स असे असतात जे तुमच्या बिझनेसचे नाही आहेत तरी तुम्ही लेस केलेत, म्हणजे तुम्ही P&Lला डेबिट केलेत. मग तुम्ही ते काय करणार? पुन्हा ॲड करणार. ॲड कशात करणार? तर तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये. आणि त्याला तुम्ही म्हणणार डिसअलाउड एक्सपेन्सेस. बघा, एक्सपेन्सेस अलाउड नाहीत म्हणून त्यांना म्हणायचं डिसअलाउड एक्सपेन्सेस. आणि इन्कम हे टॅक्सेबल नाही PGBPमध्ये म्हणून त्याला म्हणायचं इन्कम नॉट टॅक्सेबल अंडर PGBP. बघा, हे दोघांना आपण खाली जाऊन बघूयात. हे बघा, दिसतं इथे तुम्हाला? सी हिअर. डिसअलाउड एक्सपेन्सेस आपण त्यांना ॲड केलं. इन्कम नॉट टॅक्सेबल अंडर PGBP आपण त्याला लेस केलं. बघा, असे किती सारे एक्सपेन्सेस आहेत दिसतात तुम्हाला इथे. हाऊ मेनी एक्सपेन्सेस, सो मेनी एक्सपेन्सेस. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 असे एक्सपेन्सेस होते जे ॲज पर इन्कम टॅक्स एक्सपेन्सेस म्हणून अलाउड नाही. तरी आपण ते काय केलेले आहेत? लिहिलेले आहेत आपल्या P&Lमध्ये. आणि बघा किती होते ते टोटल? 97,500 एवढे एक्सपेन्सेस ॲज पर इन्कम टॅक्स अलाउड नाही आहेत टू टेक डिडक्शन. इन्कममधनं या एक्सपेन्सेसचं डिडक्शन घेणं अलाउड नाही आहे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. म्हणजे बघा, म्हणजे इन्कम टॅक्सच्या हिशोबाने आपण 97,500 रुपयांवर इन्कम टॅक्स भरलाच नसता किंवा इन्कम टॅक्स आपण लपवला असता. सी किती लबाडी करतो आहे आपण. म्हणजे आपल्याला ह्या अमाऊंटमध्ये नेट प्रॉफिटमध्ये हे एक्सपेन्सेस ॲड करावे लागतील. 2,05,000 रुपये एवढ्या इन्कमवर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. पण तेवढ्यात तुम्हाला कळालं की तुम्ही अजून एक बुद्धूपणा केला. काय केला? तर बघा, हे असे काही इन्कम्स होते जे बिझनेसमध्ये टॅक्सेबल नाही. बिझनेसचे इन्कम नाही आहेत ते, तरी तुम्ही ते बिझनेस इन्कम म्हणून लिहिले. मग तुम्ही ते काय कराल? लेस कराल. हे बघा, लेस केले तुम्ही. किती? 25,000चे इन्कम आहेत ते लेस केले की जे इन्कम येईल त्यातनं आपल्याला एक लास्ट अमाऊंट वजा करायची होती. ती काय होती? डेप्रिसिएशन कॅल्क्युलेटेड ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. किती होते ते? 64,000. ते लेस केले की तुमचं येतं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस. या अमाऊंटवर तुम्ही फायनली टॅक्स भरणार आहात.
ओके. आता ह्या प्रॉब्लेमला आपण डिटेलमध्ये बघूयात. मी एक ओव्हरऑल व्ह्यू दिला होता तुम्हाला. आता आपण ह्या प्रॉब्लेमला डिटेलमध्ये पाहूयात. ठीक आहे. चला मग कसं बघायचं आता याला. सगळ्यात पहिले आपण ॲडजस्टमेंट वाचणार. नेहमी ऑलवेज पहिले ॲडजस्टमेंट्सने सुरुवात करायची. चला मग आता आपल्या ॲडजस्टमेंट्स वाचूयात. इथे ॲडजस्टमेंट बघा पहिली काय आहे. पहिली ॲडजस्टमेंट आहे सॅलरी इन्क्लूड 3000 पेड टू डोमेस्टिक सर्वंट. सॅलरीमध्ये 3000 रुपये असे इन्क्लूड आहेत जे पेड केलेले आहेत डोमेस्टिक सर्वंटला. डोमेस्टिक सर्वंटला म्हणजे घरात जो काम करणारा व्यक्ती असतो, जो नोकर असतो, त्याला तुम्ही जे पेमेंट केलं ते पेमेंट तुम्ही बिझनेस एक्सपेन्स म्हणून दाखवलं. हा बिझनेसचा एक्सपेन्स होता का? नाही. बघा ना, इथे 1,00,000 रुपये सॅलरी होती, पण या 1,00,000 सॅलरीमध्ये 3000 रुपीज हे तुमच्या घरच्या सर्वंटला तुम्ही सॅलरी दिली होती. हा बिझनेसचा एक्सपेन्स नाही. म्हणजे या 1,00,000च्या अमाऊंटमध्ये 3000 रुपीज हे काय आहेत? हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस आहेत. आणि या हाऊसहोल्ड एक्सपेन्सला आपण काय करतो? डिसअलाउड ॲज अ डिडक्शन अंडर PGBP. मग चला प्रॉब्लेममध्ये आन्सरमध्ये जाऊन बघूयात. हे बघा, आपण स्टार्टिंग कशी केली. मिसेस सुरेखा, कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस. असेसमेंट इयर 2021-22, प्रिव्हियस इयर 2020-21. नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती लिहिला? 1,03,000. यावर आम्हाला डाऊट होता, मग कॅल्क्युलेशन्स केले. कॅल्क्युलेशन बघा कसे आले. सगळ्यात पहिलं ॲड डिसअलाउड एक्सपेन्सेस. डिसअलाउड एक्सपेन्सेसमध्ये कोणते आयटम येतात? जे तुम्ही डेबिटला लिहिलेले आहेत पण ते अलाउड नाही आहेत. डेबिटला लिहिणं अलाउड नाही आहे अशी. ओके. मग सगळ्यात पहिला काय बघा, सॅलरी पेड टू डोमेस्टिक सर्वंट. मला सांगा, सॅलरी पेड केली तुम्ही बिझनेसच्या सर्वंट्सला की डोमेस्टिक सर्वंटला? डोमेस्टिक सर्वंट. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस हे एक्सपेन्स म्हणून बिझनेसमध्ये अलाउड नाही. मग त्यांना त्या 3000ला आपण काय केलं? डिसअलाउड एक्सपेन्समध्ये घेतलं. डिसअलाउड एक्सपेन्सेस काय होतात? ॲड होतात. नेट प्रॉफिटमध्ये काय करायचे आपण? ते ॲड करायचे. ओके. चला सेकंड ॲडजस्टमेंट बघूयात आपण. व्हॉट इज अवर सेकंड ॲडजस्टमेंट? सेकंड ॲडजस्टमेंट बघा काय आहे. आधी आपण थर्ड ॲडजस्टमेंट बघून घेऊ, मग सेकंड ॲडजस्टमेंट बघूयात. ओके. चला थर्ड ॲडजस्टमेंट काय बघा. सेल्स टॅक्स इन्क्लूड्स 3000 ॲज अ पेनल्टी अँड ₹2,000 ॲज अ इंटरेस्ट फॉर लेट पेमेंट ऑफ सेल्स टॅक्स चार्ज बाय सेल्स टॅक्स अथॉरिटी. सेल्स टॅक्समध्ये इन्क्लूड आहेत 3000 पेनल्टीचे आणि 2000 इंटरेस्टचे. पेनल्टी कशासाठी आणि इंटरेस्ट कशासाठी? फॉर लेट पेमेंट ऑफ सेल्स टॅक्स. सेल्स टॅक्सचं लेट पेमेंट केल्यामुळे तुम्हाला 3000ची पेनल्टी बसली आणि 2000चा इंटरेस्ट बसला. बघा, इंटरेस्ट हा अलाउड आहे ॲज अ डिडक्शन, पण पेनल्टी म्हणजे दंड. पेनल्टी इज नॉट युअर बिझनेस एक्सपेन्स. इट इज लाईक ॲन पनिशमेंट. सो एक्सपेन्स नाही आहे ना तो. म्हणजे तुम्ही हा जो सेल्स टॅक्स लिहिला आहे 25,000, या सेल्स टॅक्समध्ये 3000 इन्क्लूड आहेत पेनल्टीचे. मग हे पेनल्टीचे 3000 तुम्ही काय करणार आहात? डिसअलाउड करणार आहात. म्हणजे तुम्ही ॲडबॅक करणार आहात तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये. मग चला जाऊयात तुमच्या नेट प्रॉफिटवर. हा बघा कॅल्क्युलेशन. सी हिअर, सेल्स टॅक्स पेनल्टी किती? 3000. सेल्स टॅक्स पेनल्टी आहे, त्याच्यामुळे ती एक्सपेन्सेस म्हणून P&Lला लिहायची नाही, पण लिहिली गेली आहे ना. आता आपल्याला डिसअलाउड करायची आहे. डिसअलाउड करायची म्हणजे काय करायची? ॲडबॅक करायची. ॲडबॅक इन युअर नेट प्रॉफिट. मग लिहिले मी इथे एक्सपेन्सेस डेबिटेड टू P&L बट नॉट अलाउड ॲज अ डिडक्शन. एक्सपेन्स P&Lला डेबिट झाला आहे पण डिडक्शन म्हणून अलाउड नाही आहे. ओके. अशा एक्सपेन्सेसला आपण काय करणार? ॲडबॅक करणार. आत्तापर्यंत 2 झोल सापडले आपल्याला. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत 6000वर टॅक्स वाचवायचा प्रयत्न करत होतात. अजून पुढे जाऊन बघूयात. चला, तुम्ही एक्सपेन्स दाखवत आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही इन्कम कमी दाखवत आहेत. पण जर का ते एक्सपेन्सेस बिझनेसचे नसतीलच तर मग ते इन्कम कसं काय कमी दाखवाल? नाही दाखवता येणार.
तुम्ही जेव्हा बिझनेसच्या एक्सपेन्सेस, बिझनेसच्या इन्कममधनं दुसरे एक्सपेन्स वजा करतायत, याचा अर्थ तुम्ही कराची चोरी करताय. आपल्याला असं करायचं नाही आहे. गव्हर्मेंट म्हणतं जे एक्सपेन्सेस हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस असतील, जे बिझनेसचे एक्सपेन्सेस नाही आहेत, त्यांना तुम्ही इन्कममधनं मायनस करून दाखवू शकत नाही. आणि जर का तुम्ही तुमच्या P&Lमध्ये ते दाखवलं आहे तर सेपरेट कॅल्क्युलेशन करा आणि त्यांना ॲडबॅक करून दाखवा, जसं आपण खाली ॲडबॅक केलं. आता पहिले तिसरी ॲडजस्टमेंट बघून घेऊयात. चला, तिसरी ॲडजस्टमेंट बघा काय आहे. रेंट अँड टॅक्सेस इन्क्लूड्स 8,000 ॲज अ रेंट फॉर रेसिडेन्शियल हाऊस. बरं, हे बघा इथे तुम्हाला दिसतंय का रेंट अँड टॅक्सेस. बिझनेसचे रेंट आणि बिझनेसचे टॅक्सेस किती दाखवले होते? 78,000. पण या 78,000मधनं 8,000 रुपये हे बिझनेसचे एक्सपेन्सेस नाही आहेत, कारण 8,000 रुपये हे रेंट आहे फॉर द रेसिडेन्शियल हाऊस. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा तो ओनर जो राहतो आहे घरात, त्या घराचं भाडं त्याने भरलं आणि ते बिझनेसचा एक्सपेन्स म्हणून दाखवलं. बिझनेसचा एक्सपेन्स आहे का? नाही आहे. या इन्कममधून त्याने 8,000 रुपये एक्सपेन्सेस म्हणून लेस केले. खरंच ते एक्सपेन्सेस आहेत का? नाही आहेत. म्हणजे 8,000 रुपये तुम्ही पुन्हा इन्कम काय करत होते? कमी दाखवत होते, कर चोरी करत होते. डिसअलाउड, ॲड बॅक करायचं. बघा इथे, बघा इथे रेंट फॉर रेसिडेन्शियल हाऊस 8,000 डिसअलाउड. यांना काय केलं आपण? ॲड बॅक केलं, डिसअलाउड केलं. ओके. उसके बाद आगे क्या है? आगे है एडवर्टाइजमेंट इंक्लूड्स 6,000 ॲज अ कॉस्ट ऑफ परमनंट साइन बोर्ड. परमनंट साइन बोर्ड, मला एक सांगा, तुम्ही जर का एक मोठी कार विकत घेतली तर कार ही एका दिवसात संपणार आहे का? नाही, वर्षानुवर्ष टिकणार आहे. म्हणजे याचा अर्थ ती तुमची ॲसेट आहे, ती तुमचा एक्सपेन्स नाही. सेम तसंच तुम्हाला आठवतं का रे, असं दुकानांच्या बाहेर मोठे मोठे साईन बोर्ड्स असतात, असे छान असं लिहिलेलं असतं योगेश किराणा असं लिहिलेलं असतं. हे जे बोर्ड्स असतात हे एका वर्षासाठी असतात का? किंवा 1-2 दिवसात खराब होतात का? नाही, हे वर्षानुवर्ष चालतात. म्हणजे याचा अर्थ परमनंट साईन बोर्ड इज युअर ॲसेट. आणि जर का ती तुमची ॲसेट आहे 6,000 रुपयाची, तर तुम्ही तिला एक्सपेन्स म्हणून P&Lला लिहू शकत नाही. तुम्ही ॲसेटवर काय करू शकतात? डेप्रिसिएशन चार्ज करू शकतात. आणि ते डेप्रिसिएशन तुम्ही इथे P&Lला लिहू शकतात. पण तुम्ही तर अख्खाच्या अख्खा ॲसेटच इथे लिहून टाकला 6,000 परमनंट साईन बोर्ड. कशामध्ये इन्क्लूड करून? ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये इन्क्लूड करून. बघा तुमची ॲडव्हर्टाइजमेंट किती होती? 12,000. या 12,000मध्ये 6,000 परमनंट साईन बोर्डचे इन्क्लूड आहे. परमनंट साईन बोर्ड म्हणजे आपली ॲसेट असते, आहे की नाही? म्हणजे अख्खीच्या अख्खी ॲसेट तुम्ही इथे एक्सपेन्स म्हणून लेस करताय. चालेल का? नाही चालणार. नॉट अलाउड. नॉट अलाउड म्हणजेच डिसअलाउड. मग काय करणार? ॲड बॅक करणार. ॲड बॅक टू युअर नेट प्रॉफिट. बघा मग हा तुमचा आहे नेट प्रॉफिट 1,03,000 आणि 1,03,000मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड्स द कॉस्ट ऑफ परमनंट साईन बोर्ड 6,000 डिसअलाउड. 6,000 तुम्ही काय केले? डिसअलाउड केले. ओके. चला नेक्स्ट बघा हा पहिला प्रॉब्लेम आहे तुमचा. समजायला तुम्हाला थोडीशी गडबड होऊ शकते, आहे की नाही? पण शेवटी पहिला प्रॉब्लेम आहे ना. अजून तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. PGBPचे जवळजवळ मी तुमचे 30 ते 40 प्रॉब्लेम्स सहज घेणार आहे. मग याचा अर्थ तुम्ही जर का रेग्युलरली व्यवस्थितपणे व्हिडिओज बघितले तर तुमचं सहजपणे याचं काय होईल? शंका निरसन होईल. सगळे क्वेश्चन सहज समजतील. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट काही आहे का? एक ॲडजस्टमेंट राहिली आहे. कसली राहिली आहे बघा? डेप्रिसिएशनची. सी हिअर, दिस इज द ॲडजस्टमेंट. अलाउएबल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल 64,000. आणि तुम्ही इथे डेप्रिसिएशन किती दाखवलेलं होतं बघा बरं. चला तर तुम्ही इथे डेप्रिसिएशन दाखवलेलं होतं 56,000. किती? 56,000. आणि ॲक्च्युअलमध्ये किती वजा व्हायला पाहिजे? 64,000. बघा नेहमी असं नाही आहे की इन्कम टॅक्स ॲक्ट तुम्हाला म्हणेल की हे वजा नका करू, ते वजा नका करू, ते वजा नका करू, असं नाही. इन्कम टॅक्स ॲक्ट हे बरोबर गोष्टी वजा करायला लावतो, चुकीच्या गोष्टी ॲड करायला लावतो.
कसं सांगू बघा. आता बघा ना, इथे चुकून तुम्ही डेप्रिसिएशन किती दिलं आहे 56,000. समजा तुमचं इन्कम असतं 1,00,000. 1,00,000तनं 56,000 तुम्ही एक्सपेन्स म्हणून वजा करताय, डेप्रिसिएशन म्हणून. म्हणजे तुमचा नेट प्रॉफिट किती येऊ शकतो? चला आपण काढूयात. 1 2 3 4 4 44,000. तुमचा नेट प्रॉफिट किती येईल? 44,000 येईल. पण इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणतं आहे, अरे थांबा, तुमचा नेट प्रॉफिट अजून कमी येऊ शकतो, कारण तुमचं डेप्रिसिएशन आम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं आहे. आणि ते किती येतं आहे? ते येतं आहे 64,000 रुपये. म्हणजे चुकून तुम्ही 56,000च लेस केलेत. तुम्ही लेस किती करायला हवे होते? 64,000 रुपये. म्हणजे समजा तुमचं ते इन्कम 1,00,000 असतं, तर 1,00,000तनं तुम्हाला किती वजा करायला लावता आहेत? ते 64,000. म्हणजे तुमचं इन्कम अल्टिमेटली काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. कसं बघा, तुमचं इन्कम अल्टिमेटली 36,000 आलं. मग तुम्ही आता टॅक्स कितीवर भराल? 36,000वर. कुठे 44,000 आणि कुठे 36,000? येतं आहे लक्षात? इन्कम टॅक्स ॲक्टच्यानुसार तुमचं डेप्रिसिएशन किती होतं? कॅल्क्युलेशन 64,000 होतं. आणि तुमच्याकडनं चुकून लिहिलं गेलं किती? 56,000. मग 56,000 हे इन्कम टॅक्स ॲक्टने डिसअलाउ केले आणि त्याने सांगितलं की 64,000 हे अलाउड आहेत, 56,000 डिसअलाउड आहेत, है ना. मग आता बघा, आपण काय करणार? 56,000 अख्खेच्या अख्खे वरती जाऊन डिसअलाउड करणार. लक्ष द्या, डेप्रिसिएशन सॉल्व करण्याच्या 2-3 मेथड आहेत. मी एक सोपी मेथड सांगते ज्याच्याने तुमचं फायनल उत्तर बरोबर येणार आहे. त्यामुळे प्लीज लक्ष द्या. सगळ्या मेथड्स तुम्हाला रँडमली शिकवेल, पण सगळ्यात पहिले सोपी मेथड. डेप्रिसिएशन किती तुमचं होतं दाखवलेलं? 56,000. पण ॲक्च्युअलमध्ये किती येते? 64,000 आहे, है ना. मग 56,000 तुम्ही काय कराल? इथले जे अलाउड नसतात त्यांना आपण काय करतो? ॲड करतो, है ना. म्हणजे याचा अर्थ जे अलाउड आहे त्याला काय कराल तुम्ही? लेस कराल. मग चला जाऊयात प्रॉब्लेमवर. हा बघा तुमचा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय केलं? डेप्रिसिएशन, हे बघा, डेप्रिसिएशन काय केलं? 56,000 ॲडबॅक केलं आणि खाली जाऊन स्पेशली सेपरेटली 64,000 काय केले? लेस केले. नाव काय दिलं? डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. असं तुम्ही स्पेशली जाऊन लिहिलं. ओके, ह्या झाल्या तुमच्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स. तुमच्या ॲडजस्टमेंट्सनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तर त्या तुम्हाला ॲडजस्टमेंट्स ज्या होत्या ना तुमच्या, त्या सांगत होत्या की काही एक्सपेन्सेस असे आहेत जे बिझनेसचे नाही आहेत, बिझनेसचे एक्सपेन्स नाही आहेत. मग ते तुम्ही बिझनेस एक्सपेन्स म्हणून तिथून प्रॉफिटमधून लेस करू शकत नाही. तुमचा जो ग्रॉस प्रॉफिट आला होता, ग्रॉस प्रॉफिटमधनं एक्सपेन्सेस लेस केले की मग नेट प्रॉफिट येतो. ओके, पण इथे इन्कम टॅक्स ॲक्ट सांगतो की काही असे एक्सपेन्स आहेत जे तुम्ही इथून नेट प्रॉफिट काढताना लेस करू शकत नाही, पण तरी तुम्ही लेस केले आणि नेट प्रॉफिट काढला आणि त्या नेट प्रॉफिटवर तुम्ही टॅक्स भरायला निघालेत. नाही चालणार. जे एक्सपेन्सेस डिसअलाउड आहेत त्या सगळ्यांना ॲडबॅक करायचं. हे बघा, इथे त्या सगळ्यांना ॲडबॅक केलं आणि मग जे इन्कम येईल त्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. चला मग अजून 2-3 गोष्टी राहिल्या आहेत. ॲडजस्टमेंट संपल्या तुमच्या, पण ॲडजस्टमेंट संपल्या तरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाकी की नाही? मग बघा इथे हे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सॅलरीची ॲडजस्टमेंट झाली, ॲडव्हर्टाईजमेंटची झाली. बघा काही लोक काय करतात, सॅलरीवर ॲडजस्टमेंट होती 3,000ची आणि अख्खीच्या अख्खी 1,00,000 रुपये अमाऊंट जाऊन लिहून येतात ॲड करायला. असं नाही करायचं. जेवढे डिसअलाउड आहेत तेवढीच ॲड करायची. म्हणजे ह्या 1,00,000तनं फक्त 3,000 डिसअलाउड आहेत की नाही, मग तुम्ही प्रॉब्लेममध्ये जाऊन लिहिणार 3,000 रुपये. आलं लक्षात? हे जे 12,000 परमनंट साईन बोर्डचे आहेत, ह्या 12,000तले 6,000 हे परमनंट साईन बोर्डचे आहेत, ॲसेट आहे ती, ही आपल्याला डिसअलाउड करायची. मग हीच डिसअलाउड करायची. 12,000 अख्खेच्या अख्खे डिसअलाउड करायचे नाही. 12,000ला नाही हात लावायचा. 6,000 स्पेशली जाऊन डिसअलाउ करायचे. ओके, डेप्रिसिएशन खाली दिलेलं असलं तर खालचं लेस आणि वरचं ॲड. नेहमीचा रूलच बनवून ठेवा तुमच्यासाठी. खालचे लेस वरचे ॲड, खालचे लेस वरचे ॲड. कसले? डेप्रिसिएशनचे. हां, याच्यामध्ये थोडे चेंजेस असू शकतात, ते पुढे प्रॉब्लेममध्ये शिकवेल ना मी तुम्हाला. नंतर आता रेंट अँड टॅक्सेसचं पण झालं. वेल्थ टॅक्स म्हणजे तुम्ही जेवढी संपत्ती जमा केली ना त्या संपत्तीवर लागणारा टॅक्स. आता मला सांगा, तुमचा जो वेल्थ टॅक्स आहे
तो तुमच्या संपत्तीवर लागणारा टॅक्स आहे, म्हणजे तुमची जबाबदारी आहे. आणि मला सांगा, तुमची जबाबदारी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लायबिलिटी. तुमची पर्सनल लायबिलिटी आहे. तुमच्या बिझनेसचा एक्सपेन्स आहे का नाही आहे, म्हणजे डिसअलाउड करायचे म्हणजे ॲड बॅक करायचे. मग चला प्रॉब्लेममध्ये बघा, हे बघा इथे वेल्थ टॅक्स अख्खाच्या अख्खा डिसअलाउड केला. बघा, वेल्थ टॅक्स अख्खाच्या अख्खा 9,000 डिसअलाउड केला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय होतं बघा, लीगल चार्जेस बिझनेसचे असतात अलाउड. आर डी डी हिचा अर्थ काय, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स, म्हणजे रिझर्व करणं. खरंच लॉस झाला आहे की तुम्ही रिझर्व केलं आहे, फ्युचरमध्ये कोणतरी बुडवणार आहे म्हणून आत्ताच तुम्ही प्रॉफिटमधनं थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवले, पण ते पैसे बाजूला काढून ठेवले लगेच लॉस झाला होता का नाही. ते पैसे तुमच्याकडेच आहेत, म्हणजे ते तुमचं इन्कमच आहे. मग त्या इन्कमवर पण तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. लक्ष द्या, आर डी डी हा तुमचा बिझनेसचा एक्सपेन्स नाही आहे. तुम्ही प्रोव्हिजन करून बाजूला ठेवले ते पैसे, म्हणजे याचा अर्थ ते तुमचं इन्कमच आहे एका प्रकारचं. लॉस झाला आहे का नाही झाला आहे, ते तुमचं इन्कम आहे. मग त्या इन्कमवर टॅक्स भरावा लागेल की नाही. मग चला ॲड करा इन युअर नेट प्रॉफिट. नाव काय द्याल, डिसअलाउड एक्सपेन्सेस. चला मग प्रॉब्लेममध्ये, डिसअलाउड एक्सपेन्सेस 5,000. हे बघा, आर डी डी डिसअलाउड एक्सपेन्सेस हे काय केले आपण, ॲड बॅक केले. डिसअलाउड एक्सपेन्सेस आर डी डी आपण काय केला, ॲड बॅक केला. त्याच्यानंतर बघा काय आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे ॲड बॅक झालं आहे. कसं बघा मग चला, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मला एक सांगा, हा बिझनेस कोणाचा आहे, सुरेखाचाच आहे. आणि ती स्वतः नेट प्रॉफिट नेती एवढा मोठा 1,03,000 रुपये है ना. मग ती जर का नेट प्रॉफिट नेती आहे तर तिने अजून इंटरेस्ट ऑन कॅपिटल न्यायला हवा का, नाही हवा. म्हणजे याचा अर्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल तुम्ही काय करणार, ॲड बॅक करणार, डिसअलाउड करणार. का डिसअलाउ करणार, ॲज पर इन्कम टॅक्स नेट प्रॉफिट इज युअर इन्कम. सो नेट प्रॉफिट हे तुमच्याकडे इन्कम आहे, मग तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेऊ शकत नाही. आणि जरी घेतलं तरी त्यावरही तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, बिकॉज इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अल्टिमेटली युअर इन्कम. तुम्ही तुमच्याच व्यवसायात भांडवल गुंतवलं, त्याच्यावरच तुम्ही इंटरेस्ट घेताय. तुम्ही ॲक्च्युली नेट प्रॉफिटही घेताय तुमच्या बिझनेसचा, आणि तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटलही घेताय. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ऑल्सो युअर इन्कम अँड युअर बिझनेस इन्कम. सो दिस इज ॲडेड बॅक इन युअर बिझनेस इन्कम. सो नेट प्रॉफिटमध्ये तुम्ही हे 7,500 काय करणार आहात, ॲड बॅक करणार आहात. चला जाऊन बघू खरंच केले आहेत का ॲड बॅक. हे बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय केलं तुम्ही, ॲड बॅक केला. असे सगळे एक्सपेन्सेस मिळून आले 97,500 प्लस आपला नेट प्रॉफिट होता 1,03,000. ह्यांची टोटल मारली ते आले 2,05,000 रुपये. आता ह्यातनं आपल्याला पुढे काय बघायचं आहे बघा. पुढे बघायचं आहे प्रॉब्लेममध्ये आपल्याला, जसं आपण इथे बघितलं की हे बिझनेसचे एक्सपेन्सेस आहेत की नाही, हे वाले सगळे, तसंच सेम आपण आता बघणार आहोत हे वाले सगळे बिझनेसचे इन्कम आहेत की नाही. इसको मैं बोलूँगी खून पसीने की कमाई, मेहनत की कमाई. मेरे को बताओ, ग्रॉस प्रॉफिट म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये घाम गाळला म्हणून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. ग्रॉस प्रॉफिट इज युअर बिझनेस की कमाई, खून पसीने की कमाई. सो इट इज टॅक्सेबल अंडर दिस हेड. पण मला सांगा, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, डिव्हिडंड, तुम्ही इथे काय बिझनेस केला, बिझनेस करून इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट मिळवला का नाही. डिव्हिडंड तुम्ही बिझनेस करून शेअर्सवर डिव्हिडंड मिळवला आहे का नाही. हे सगळं बँकेने आणि कंपनीने केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ इथे तुमचा काहीही हात नव्हता. याचा अर्थ हे इन्कम बिझनेस इन्कम नाही. दिस इज नॉट युअर खून पसीने की कमाई ऑफ युअर बिझनेस. सो नॉट टॅक्सेबल अंडर PGBP. जर का हे इन्कम बिझनेसमध्ये टॅक्सेबल असायला नको आहे तर तुम्ही त्या बिझनेसमधनं त्याला काय करणार, मायनस करणार, लेस करणार.
जर का हे इन्कम तुमच्या बिझनेसचं इन्कम नाही आहे, तर याला तुम्ही बिझनेस इन्कममधनं काय करायचं, लेस करायचं. चलो देखते हैं नीचे जाके लेस किया है क्या हमने. सी हियर, इन्कम नॉट टॅक्सेबल अंडर PGBP, म्हणजेच याचा अर्थच इन्कम क्रेडिटेड टू P&L. क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे P&Lच्या, बट नॉट टॅक्सेबल अंडर PGBP. PGBPच्या अंडर हे टॅक्सेबल नाही. हे टॅक्सेबल आहे अंडर द हेड अदर सोर्सेस. म्हणून इथून मायनस करायचं आणि तिकडे जाऊन लिहायचं. आपल्याला PGBPचं लिहायचं आहे की नाही, आपण PGBPचंच सांगणार. इथून मायनस करायचे. मायनस केले 25,000 मायनस केले, आले 177,500. आणि मी तुम्हाला ॲज आय सेड, डेप्रिसिएशन, तुम्ही डेप्रिसिएशन किती दाखवलं होतं चुकून, 56,000 रुपये. पण ॲक्च्युअलमध्ये डेप्रिसिएशन किती आहे रे, 64,000 रुपये आहे. म्हणजे तुमच्या बिझनेसमधून एवढं डेप्रिसिएशन वजा व्हायला हवं होतं. तुम्ही चुकून 56,000 वजा केलं आहे, हे की नाही. म्हणजे एक्स्ट्राचे अजून किती वजा व्हायचे बाकी आहेत तुमचे, 4 4 8 8,000 रुपये एक्स्ट्राचे वजा व्हायचे बाकी आहेत, है ना. मग तुम्ही ते एक्स्ट्राचे 8,000 रुपये वजा करत बसाल, म्हणजे यांचा डिफरन्स काढत बसाल, की साधी सोपी मी सांगितलेली ट्रिक वापराल. मी सांगितलेली ट्रिक काय आहे, 56,000 ॲड करा आणि 64,000 मायनस करा. 56,000 ॲड करा, 64,000 मायनस करा. तुम्ही जरी असं केलं ना तरी नेट इफेक्ट तुमचा 8,000 मायनसच होणार आहेत. बघा ना, सगळ्यात मोठी अमाऊंट मायनस होते. आलं का लक्षात. मग तुम्ही ते 8,000 तिथून मायनस केले आणि मायनस जेव्हा केले तुम्ही तिथून 8,000, फायनली तुमचं आलं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस. यावर तुम्ही भरणार आहात टॅक्स. म्हणजे बघा ना, तुमचं इन्कम तुम्ही किती दाखवलं होतं बघा, एक मिनिट थांबा. तुम्ही इन्कम किती दाखवलं होतं तुमचं, 1,03,000. ह्याच्यावर तुम्ही म्हणत होते मी टॅक्स भरतो, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही किती इन्कमवर टॅक्स भरायला हवा आहे, 1,11,500 रुपये इतक्यावर तुम्ही टॅक्स भरायला हवा आहे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. खूप सोपं आहे PGBP. तुम्ही एकीकडे रँडमली माझ्यासोबत प्रॉब्लेम्स करा आणि एकीकडे मी तुम्हाला काय पाठवेल, MCQs पाठवेल. तुम्ही ते MCQs पण सॉल्व करा. तुम्हाला खूप पटापट या गोष्टी ग्रास्प होतील. बघा, ही तुमची शिदोरी आहे आयुष्याची. तुम्हाला पुढे काहीही शिकायचं आहे तर हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. हा सब्जेक्ट नवीन आहे, तुम्हाला याचा अभ्यास करणं भाग आहे. व्यवस्थित अभ्यास करा. डाऊट्स येतील तर मला नक्की विचारा. माझ्या नोट्स आहेत या माझ्या नोट्सच्या वरती माझा नंबरसुद्धा दिलेला आहे. तुम्ही मला कॉल करा, मला व्हॉट्सअप टाका. मी तुम्हाला काय करेन, याच्यावर क्वेश्चन्सचे आन्सर पाठवेल, तुमच्या क्वेश्चनला रिप्लाय करेल.